नमस्कार. शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या सदानंद पाटील यांची जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्षपदी निवड. नंदगड हालसी भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात सत्कार. शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या सदानंद पाटील यांची जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्षपदी निवड. नंदगड हालसी भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात सत्कार. दिनांक 15 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता बिदर भावी येथे आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभात कार्यकर्त्यांनी लैला शुगरचे व्यवस्थापकीय संचालक श्री सदानंद मारुती पाटील यांची शाल, श्रीफळ व मिठाई देऊन उत्साहपूर्ण वातावरणात गौरव केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत कार्यक्रमाला विशेष उत्साह दिला. लैला शुगरचे व्यवस्थापकीय संचालक श्री सदानंद मारुती पाटील यांनी अनेक वर्षांपासून शेतकरी आणि रयतांच्या हितासाठी विविध प्रकारचे कार्य करत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी सतत पुढाकार घेत त्यांनी रयतांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना भाजप सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे, शेतीतील पीक पद्धती, शासकीय अनुदाने, कृषी योजना आणि शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे. यात सामाजिक आणि शेतकरी हिताच्या कार्याची दखल घेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी श्री सदानंद मारुती पाटील यांची जिल्हा पातळीवर जिल्हा रयत मोर्चा उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्ते व शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कार्यकर्त्यांनी सांगितले की सदानंद पाटील यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि रयतांना अधिक बळ मिळेल आणि संघटनही अधिक मजबूत होईल. या सत्कार सोहळ्यास भाजपा नेते श्री प्रशांत लक्केबैलकर, तालुका मोर्चा अध्यक्ष किशोर हेंबाळकर, हलशीचे भाजपा नेते राजू पेडणेकर, श्री नागेंद्र पाटील, श्री राजू पाटील, श्री संदीप पार्शवाडकर, श्री राहुल अलवणी, श्री रायनगवडा देमट्टी, श्री राजेंद्र लक्केबैलकर, श्री रवी पाटील, श्री भरत तीरवीर तसेच नंदगड व हालसी येथील भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी सांगितले की सदानंद पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील संघटन अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.